मंडळी नमस्कार. मेजर साहेब नमस्कार. तर परत एकदा एका गोष्टीची जाणीव करून देतोय, वास्तव स्वरूपाचा अनुभव आणि मीडियावरचा अनुभव. तर मंडळी लक्षात ठेवा, परवाची एक व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे की गडदे मेजर साहेब यांची तांडूरच्या राजास भेट म्हणून. तर हे मेजर साहेब आहेत. त्यावेळेला ती व्हिडिओ घेतली होती आणि परत एकदा आज मी त्यांच्या घरी आज गोट्यास भेट द्यायला आलोय आणि मला जो अभ्यास करायचा होता तो अभ्यास करायला आलोय आणि जो त्यांना अनुभव आला तो अनुभव मांडण्यासाठी मी इथपर्यंत आलोय. कारण अनुभव हा विकत कधीच मिळत नाही आणि मिळालेला फुकट कधी कळत नाही. ही दोन्ही वाक्य लक्षात ठेवा. तरीही खिलार शेतकरी परिवार अनुभव मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो बारकाईने ऐकत चला. तर मेजर साहेबांचा तांडूरच्या राजास भेट दिल्यानंतर जो अनुभव होता तो अनुभव मी या व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा मांडतोय. कारण ह्यांना जो अनुभव आलाय वंशाचा पिढीचा, तो राजाला भेटल्यानंतर काय अनुभव आला आणि मीडियावरती बघून काय अनुभव आलता हे मी त्यांच्याकडून व्यक्त करतोय आणि आवर्जून तो अनुभवाला विसरू नका. मेजर साहेब परत एकदा नमस्कार करतोय तुम्हाला. कारण का तुमचा अनुभव खूप महत्वाचा आहे किंवा वास्तव अभ्यास खूप महत्वाचा आहे. तुम्ही तांडूरला आला होता परवा आणि तांडूरमध्ये भेट दिली भारत मामाच्या गोट्यावर. भेट द्यायच्या आधी काय मीडियावरती बघून तुम्हाला अनुभव आलता आणि भेट दिल्यावर काय अनुभव आला? असं की पहिलं तुम्ही मीडियावरती पोस्ट करत होता ना, तेव्हा बैल असं काही एवढं मनी भरत नव्हतं माझ्याकडे. असं वाटायचं काय बैल तुम्ही काय पोस्ट टाकत असताल असं वाटत होतं माझ्या मनात. खरंच मी बाबा असं दिसतोय काय टाकते. ज्यावेळी लहान असताना बघितलं होतं ते वासरू, लहान असताना पण काय एवढं वाटत नव्हतं. त्यावेळेस मी प्रत्यक्षात जाऊन वासरू बघितलं की जमीन आसमान एवढं बदल झाला ना त्या वासरात. वासरू म्हणजे असं एक सिद्धापूर खाणीचं फुल करंटचं एकदम म्हणजे नाक तोंड हा शरीर एवढं मजबूत म्हणजे लय जबरदस्त वासरू झालं. पहिलं असं वाटतच नव्हतं की वासरू थोडं असं होईल, पण आणखी ती दात लावल्यानंतर आणखी काय होईल. मी होत्या सचिनला बी बोललो होतो. काय बोलला होतो तुम्ही? ती वासरू मला पसंत नसेल. सरळ बोलला बरं. हा, पण ज्यावेळेस मी बघितलं सचिन बी बोलला होता बघा तर तुम्ही म्हणलं होतं. सचिन बोलला होता तुम्ही बघा लई जबरदस्त झालं. मी म्हणलं मला तर फोटो तर रोज पडते मी बघतोय, पण मला काय वाटत नाही. मला काय टाइम नाही, म्हणून तुझ्याकडे जे गप्पा मारतोय मी जेव्हा वेळ येईल तेव्हा बघेन. म्हणजे अर्थात मीडिया बघून एक तुम्हाला म्हणजे एक आत्मविश्वास एक थोडाफार आला होता की मी मोबाईल मधून बघतोय ते ओकेच आहे किंवा मोबाईल मधून तुम्हाला जे दिसतंय ते तुम्हाला 100% म्हणजे मला कळते असं वाटलं. मग त्यात काय फरक वाटला का समोर बघितलं? समोर गेल्यानंतर भरपूर फरक वाटला. हा फरक खिलार शेतकरी परिवारानं शिकवलाय का? नाही, ती समोर जाऊन बघितलं ते शिकवलं. तरी पहिल्यापासून तुम्ही सांगता की समोर जाऊन बघा, तसे तुम्हाला कळणार नाही. ते मीडियावर कोण एडिटिंग बी करतं, काळ्याच गोऱ्याच काळं पण होतं. साहेब माझी तुमची ओळख होऊन किती वर्ष झालं? बघा 5-7 वर्ष झालं. 5-7 वर्ष आरामात ओळख होऊन.